करुणा मुंडेंशी कथित लग्नावरून धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ, तर मुलांना स्वीकारलं पण करुणा पत्नी नसल्याचा मुंडेंच्या वकिलांचा दावा। धनंजय मुंडेंच्या याचिकेवर पुढील सुनावणी 5 एप्रिलला। नाशिकमध्ये कुंभमेळा आहे म्हणून मी जर पालकमंत्री असलो तर अधिक गती देता येईल, गिरीश महाजनांचं वक्तव्य। उशिरा का होईना आता सगळ्यांना कळू लागलंय बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना कोणाची आहे। ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना भिंग घेऊन शोधावं लागतंय। उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्यात येणार। केंद्र सरकारचा निधी न मिळाल्याने मालमत्ता पालिकेकडे हस्तांतरित होणार। सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। आवादा कंपनीबाहेरील चहाच्या टपरीवरील चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब। प्रशांत कोरटकरनं पळून जाण्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी केली जप्त। कोल्हापूर पोलिसांनी कार केली जप्त। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरी तोफ धडाडणार। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी। राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण, याकडे महाराष्ट्राचं लक्ष। गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा। मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं कडक सुरक्षा व्यवस्था। गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाणे मुंबईसह राज्यभरातील बाजारपेठा गजबजल्या। फुलं, हार आणि गुढीचं साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।